यावेळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता त्यांची हक्काची घरं मिळणार आहेत। 556 घरांचा उद्या ताबा देण्यात येईल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप होणार आहे। दोनही उपमुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित असतील। स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार का? माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, खरं तर आता बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे हा जो कार्यक्रम होणार आहे चाव्या वाटपांचा, या कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपस्थित असतील का? कारण एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। चेतन, निश्चितच मेघना, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं असेल 2 पुनर्विकासित जे इमारती होत्या त्यातील 556 घरांचा ताबा आहे तो उद्या तिथल्या स्थानिक रहिवाशांना दिला जाणार आहे आणि काही परवानग्या शिल्लक होत्या, त्यामुळे या इमारती तयार झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आहे तो खोळंबलेला होता आणि अखेर पाणी पुरवठा असेल किंवा वीज पुरवठा असतील या संदर्भातील परवानग्या तात्काळ सरकार दरबारी मागल्या लागल्यानंतर आता हा कार्यक्रम पार पडताना पाहायला मिळत आहे। दरम्यानच्या काळामध्ये म्हाडाकडून केलेला हा सर्वात मोठा मुंबईतला प्रकल्प असल्यामुळे त्याचा गाजावाजा करण्याचा म्हाडाचा विचार होता आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मागितली जात होती। मात्र रहिवाशांना कुठल्याही प्रकारे घरांचा ताबा मिळण्यामध्ये विलंब होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी छोटेखानी कार्यक्रम घेण्याचा सूचना दिल्या आणि त्यानुसार आता यशवंत नाट्य मंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर हा मतदारसंघ आहे तो आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून त्यांना निमंत्रण पत्रिका जाईलच। मात्र एकाच व्यासपीठावरती देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे सुद्धा गृहनिर्माण मंत्री म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठ शेअर करायचं की नाही या संदर्भात दुमत असू शकतं आणि म्हणूनच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका व्यासपीठावर दिसणार का हा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।